नमस्कार मित्रांनो, मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनलवर. सध्या महाराष्ट्रात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे आरक्षण. कोणी आरक्षण द्या म्हणून आंदोलन उपोषण करत आहे, तर कोणी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करत आहेत. खऱ्या अर्थाने आरक्षण मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आणि लाखो मराठा समाजाने त्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या रिंगणात आहेत, तर मराठा समाजाने हेच आपले नेतृत्व म्हणून वटवृक्षाच्या सावलीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ते उभे आहेत. मनोज जरांगे पाटलांचा लढा हा आपल्या समाजासाठी आहे, आपल्यासाठी आहे म्हणून मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा या वाक्याप्रमाणे लाखोंची फौज त्यांच्या मागे खंबीरपणे उभी केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा फॅक्टर चालवला व आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडा या मनोज जरांगे पाटलांच्या वाक्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीचं चित्रच बदललं. याचा फटका अनेक दिग्गज नेत्यांना बसला. याच काळात खरा वाद सुरू झाला तो बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. निवडणूक बीड लोकसभेची, पण लढाई मात्र मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झालं. त्यात पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला आणि नुकतेच ओबीसी आरक्षण बचाव या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यासोबत पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या समवेत ओबीसी समाज एकवटलेला दिसून येत आहे. आता पाहूयात मराठा समाज व ओबीसी समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत. तर पाहूयात मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत्या. नंबर 1, मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा. नंबर 2, सारथी मार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी द्या व त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. नंबर 3, महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या, पण एनटी व्हीजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार, नाहीतर 50% वर आरक्षण घेणार नाही. नंबर 4, कोपर्डीतील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या. नंबर 5, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरीमध्ये संधी द्या. नंबर 6, दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्वे करा, सर्वे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे पूर्ण मराठा समाज एक झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक सभेसाठी तुफान गर्दी होती. अंतरवली सराटी ते मुंबई प्रवास करत 20 जानेवारी रोजी लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मुंबई येथे त्यांनी आंदोलन केलं. आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य न झाल्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने आपली ताकद दाखवून देण्याचं काम केलं. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडा असं मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला. आता पाहूयात लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या मागण्या कोणत्या. नंबर 1, ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये, तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयांकडून त्यांना मिळाले पाहिजे. नंबर 2, कुणबीच्या लाखो बोगस नोंदींची त्वरित दखल घेऊन त्या रद्द कराव्यात. नंबर 3, ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद व्हावी. नंबर 4, ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित व्हावी. नंबर 5, ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी. आता पाहूयात लक्ष्मण हाके कोण आहेत. लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी. पुणे विद्यापीठातून त्यांनी MA चं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं. लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात. लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्यही आहेत. तसेच ओबीसी संघर्ष सेनेचे ते अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत आले. त्यातल्या त्यात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजाच्या वेशभूषात केलेले हाकेंचं आंदोलन हे चांगलंच गाजलं होतं.
हे होते ओबीसी आरक्षण बचाव उपोषण करते लक्ष्मण हाके. दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला आता कोणतं वळण मिळतं हे पाहणं आता गरजेचं आहे. यात मोठी कसरत आहे ती महाराष्ट्र सरकारची. आपल्या हक्कासाठी लढा उभा करणे हे प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. परंतु मर्यादेच्या बाहेर जाऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कारण आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या विचाराने समाजात वावरणे गरजेचे आहे.